भारतात बांबूच्या 136 विविध प्रजाती असून महाराष्ट्र हे भारतातील बांबू उत्पादक राज्यांपैकी अग्रेसर राज्य आहे. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा विशेष महत्त्वाचा आहे. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेले चिचपल्ली हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. अशा निसर्गरम्य परिसरात महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठ्या बांबू केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या अंतर्गत कार्यरत या स्वायत्त संस्थेची निर्मिती 4 डिसेंबर 2014 रोजी करण्यात आली. राज्यात बांबू आधारित आधुनिक व कौशल्य विकासाचे प्रशिक्षण तसेच संशोधन कामासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र याची स्थापना करण्यात आली. या केंद्रात बांबू सेटअप निर्माण केले असून यामध्ये विविध बांबूंच्या 82 प्रजातींचे संवर्धन व संगोपन केले जाते, ज्याचा फायदा बांबूच्या संशोधन कामासाठी संशोधक, शेतकरी व विद्यार्थ्यांना होत आहे. या बांबू सेटअपमध्ये बांबूच्या प्रात्यक्षिकांद्वारे समाजातील विविध भागधारकांना प्रशिक्षित केले जाते, ज्यामध्ये रोपवाटिका तंत्रज्ञान, बांबूची लागवड व व्यवस्थापन या अंतर्गत माहिती दिली जाते. या केंद्राअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध 8 ठिकाणी सामूहिक उपयोगिता केंद्र निर्माण केले आहे, ज्यामध्ये स्थानिक युवक युवतींना आणि महिलांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. हे सामूहिक उपयोगिता केंद्र 8 ठिकाणी म्हणजेच चंद्रपूर, विसापूर, पोंभुर्णा, मूल, चिमूर, सिंदेवाही, दिंबाळा व चिचपल्ली येथे स्थित आहे. हे सामूहिक उपयोगिता केंद्र विविध महिला बचत गटांमार्फत संचालित केले जाते, ज्यातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. बांबू प्रशिक्षण केंद्राद्वारे विविध उपजीविका प्रकल्प निर्माण केले आहेत. त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे अगरबत्ती प्रकल्प पोंभुर्णा. येथे महिलांना बांबूपासून सुगंधित अगरबत्त्या तयार करण्याचे कौशल्य शिकवले जाते, ज्यात महिलांना अगरबत्ती तयार करण्याची प्रक्रिया, कटाई आणि पॅकेजिंग व संबंधित कार्य शिकण्याची व उत्पादन करण्याची कुसर निर्माण केली जाते. या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळजवळ 150 ते 200 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. हा बांबू प्रकल्प संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि महिला आर्थिक विकास मंडळ व लोकसंचालित साधन केंद्र पोंभुर्णा या 3 यंत्रणेच्या संयुक्त विद्यमानातून चालवल्या जाते. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत संकल्प लोकसंचालित साधन केंद्र पोंभुर्णा येथे एकूण 33 गावांमध्ये काम आहे आणि 33 गावातील महिलांना रोजगार मिळवण्यासाठी आपण बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन अगरबत्ती युनिटमध्ये आजूबाजूच्या महिलांना रोजगार मिळालेला आहे. तसेच आपल्याकडे CFC केंद्र सुरू आहे, त्यामध्ये पण महिलांना रोजगार प्राप्त झालेला आहे. या केंद्रातील अगरबत्त्या जगभर पसरल्या असून महिलांना रोजगार मिळवून देण्यात व त्यांना आत्मनिर्भर करण्यास हा प्रकल्प अतिशय उपयोगी ठरला आहे. बांबू कारागिरांना रोजच्या वापरातील व ग्राहकांच्या गरजेनुसार बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याचबरोबर बांबूंची विविध उत्पादने तयार केली जातात. यामध्ये बांबू कारागिरांना फर्निचर, सजावटीच्या वस्तू अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवल्या जातात. या केंद्रात युवक युवतींना बांबू हस्तकला, बांबू फर्निचर, बांबू बांधकाम, बांबू ज्वेलरी, बांबू प्रक्रिया इत्यादी बांबूंच्या मूल्यवर्धित उपयोगाबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे प्रशिक्षणार्थी आत्मनिर्भर होत असून त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराचे दालन उघडले गेले आहे. बांबू उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्राच्या अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये बांबू संशोधन कार्य सुरू आहे. तसेच पर्यावरणीय बदलांना सामोरे जाण्यासाठी नवे तंत्रज्ञान सुद्धा विकसित केले जात आहे. बांबू क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रीय अभिकल्प म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन व BCDI बांबू अँड केन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, विविध कृषी विद्यापीठे अशा नामवंत संस्थांच्या मदतीने बांबू आधारित नवे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे,
बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमातही 10वी 12वी पास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा बांबूच्या आधुनिक तंत्रशुद्ध माहिती देणारा व बांबू क्षेत्रात तरुणांना अभियंता करणारा एक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम या प्रशिक्षण केंद्राद्वारे चालवला जातो. 30 विद्यार्थी प्रवेश क्षमता असणारा हा एकमेव अभ्यासक्रम आहे, ज्यात बांबूचे महत्त्व, बांबूच्या प्रजातींची ओळख, उपयोग व पुनरुत्पत्तीच्या पद्धती, बांबू बेटाचे व्यवस्थापन, बांबूचा टिकाऊपणा राखण्यासाठी बांबूवरील विविध उपचार पद्धती, बांबू बांधकाम संबंधी आवश्यक ज्ञानात भर घालणे, कार्यशाळेमधील आवश्यक यंत्रांची हाताळणी, कार्यशाळा स्थापन करणे, विविध बांबू क्षेत्रातील बांबू उपयोगाचा अभ्यास व इतर संबंधित बाबींचा समावेश या अभ्यासक्रमात शिकवला जातो. बांबू प्लांटेशन, बांबू नर्सरी संदर्भातली आम्हाला शिकवण्यात आलं. त्यामध्ये बांबूच्या स्पेसीस कशा पद्धतीने ओळखायच्या, काय त्याच्या संदर्भाची माहिती आणि शिकवून झाले. त्याच्यानंतर नर्सरीमध्ये आपण कशा पद्धतीने करिअर करू शकतो, नर्सरीमध्ये आपण कसे डेव्हलप होऊ शकतो आणि बांबूच्या नर्सरी कशा पद्धतीने वाढवल्या पाहिजेत त्याच्याबद्दलचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर बांबू सिझनिंग आणि प्रिझर्वेशन या संदर्भात, म्हणजे बांबू कशा पद्धतीने टिकवलं पाहिजे आणि त्याचं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भातलं शिक्षण झालं. तर आमचं एक कन्स्ट्रक्शन पण झालं कारवा बल्लारशामध्ये. तर त्याच्यामध्ये आम्हाला अशी समजून आलं की बाबा कन्स्ट्रक्शनमध्ये नक्की काय काय यूज केलं जातं, कसं असतं ते, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कसं काय आणि बांबूमध्ये कसं वर्क केलं जातं, तर या गोष्टींविषयी ओव्हरऑल माहिती दिली गेली. वनस्पतीमधून रोजगार निर्मितीचे ध्येय गाठण्यासाठी बांबू उत्पादकांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ई-मार्केटिंग व विक्री केंद्रे स्थापन केली गेली आहे. यामुळे बांबू कारागिरांना जागतिक बाजारपेठेत आपले उत्पादन दाखवण्यासाठी संधी मिळाली आहे, जेणेकरून अनेकांना ई-मार्केटिंग पोर्टल्सवर किंवा विक्री केंद्रावर त्यांच्या उत्पादनाची जाहिरात, प्रमोशन किंवा विक्री सहज करता येईल. याचबरोबर वन हक्क कायदा 2006 अंतर्गत सामूहिक दावे मंजूर झालेल्या चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील क्रियाशील वन हक्क समिती सदस्यांना सामूहिक वन हक्क उपजीविकेसाठी बांबूचा वापर आणि CFR भागात ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या या विषयावर आधारित 3 दिवसीय प्रशिक्षण हे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे देण्यात आले. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने अनेक ठिकाणी विविध पुरस्कार मिळवले आहेत. त्यातीलच एक प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे 11व्या गृहशिखर परिषदेत शाश्वत बांधकाम साहित्य तंत्रज्ञान श्रेणी अंतर्गत गृह अनुकरणीय कामगिरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. निसर्ग आणि संशोधनाचा संगम म्हणून चिचपल्लीचे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे निसर्ग संपन्नता, कौशल्य विकास आणि आर्थिक प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे. चिचपल्ली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे बांबूच्या क्षेत्रात क्रांती घडवणारे केंद्र म्हणून उदयास आले आहे. या केंद्राने स्थानिक युवक, युवती आणि महिलांना रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध करून दिल्या आहेत. बाम्बू के जो चीज़ें हैं ये हम लोग अलग अलग टीम तैयार किए हैं हम लोगों ने. तो अलग अलग टीम अलग अलग गांव में जाके जो बेरोज़गार महिलाएं हैं उनको सिखाते हैं और इसी से उनका कैसे रोज़गार होगा उसके हम तैयारी करते हैं उनको. आपणही या बदलाचा भाग बनून बांबूचा समृद्ध वारसा जपण्यासाठी आणि भविष्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करूया.